मित्रांनो, आजपासून पुढील 12 दिवस मी सिंगापूर, मलेशिया आणि थायलंड या देशात फिरण्यासाठी जात आहे। चला मग एन्जॉय करूयात आता आपला पुढचा ब्लॉग। ही गोल्डन कमान इकडे दिसते का? सलमान खान आलाय का तिथे? एकदम हिरो लोकांचं सगळे। आता आम्ही एअरपोर्टला पोहोचलो। एअरपोर्टला पोहोचल्यानंतर आम्ही सगळे आमच्या ग्रुप मेंबरला भेटलो आणि मग पुढे गेलो। फायनली मित्रांनो, आता वाजले आहेत 10 वाजले आहेत। आता पुढची प्रोसेस करण्यासाठी आपण पुढे जातोय। इमिग्रेशन वगैरे होईल, त्याच्यानंतर पुढच्या ज्या काय प्रोसेस असतील त्या तुम्हाला दाखवेल। जिथे जिथे शूट करता येतं ना त्या गोष्टी मित्रांनो दाखवणार नाहीये। तर आपल्याबरोबर जो ग्रुप आहे त्या ग्रुप बरोबर तुम्हाला भेटून देतो, म्हणजे बोलणार नाही कोणी, फक्त दाखवून देतो तुम्हाला। चला मग पुढचं आता पाहूयात आपण। आमच्या ग्रुपमध्ये बहुतेक लोक नाशिक सिटीमधून होते, त्यानंतर ठाणे, डोंबिवली आणि मी बदलापूरमधून होतो। ही जी ट्रिप आहे ही चौधरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांनी घडून आणली आहे। खूप अफोर्डेबल प्राइसिंगमध्ये यांनी आमची ट्रिप अरेंज करून दिली होती। कॉस्टिंग पण तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे, त्यामुळे व्हिडिओला पुढे पाहून घ्या। मित्रांनो, आता आपण ही बघा, ही पुढे अशी लाईन आहे, क्यू सेशन आहे आणि इकडे जाणार आपण आणि इथे पासपोर्ट आपला बघितला जातो आणि मग आपण तिथून आपल्याला पुढे एंट्री दिली जाते। 5 नंबर गेटला आहोत आपण। चला मग आता आपण गेटमधून एंट्री करूयात, मग पुढच्या गोष्टी करूयात। काय मग किशोरी, कसं वाटतंय? आज सिंगापूरला चाललो आपण, तर काय म्हणणं आहे तुझं याच्यावर? काय नाही म्हणणं, खुश आहे पण मी। खुश आहे ना? आता मित्रांनो आपण कुठे झालोय? आता कुठे झालं? आता आपण आतमध्ये एंट्री करतोय। आता आतमध्ये एंट्री करतोय आपण आणि तिथून पासपोर्ट वगैरे काय बघितलं जातं आणि त्याच्यानंतर मग आम्हाला आतमध्ये सोडतील। मग इमिग्रेशन वगैरे वगैरे सगळं काय होईल आणि मग प्लेनमध्ये बसू आणि सिंगापूरला। चला मग पुढे जाऊन भेटू। आता आपण या ठिकाणी हे बघा, इथे समोर ना इथे आपल्या बॅग देणार आणि बोर्डिंग पास घेणार, म्हणजे थोडक्यात तिकीट्स घेणार होतो आपण। आणि आज मला वाटतं जास्त गर्दी नाही, मी आजूबाजूचा परिसर पाहायला गेलात ना इकडे। हे बघा, हे सगळे आपलेच लोक आहेत, हे आपल्या बरोबर असणार आहेत सगळे लोक। आणि आता इथे आपण बॅगा वगैरे देणार इथे पुढे आणि मग आपल्याला बोर्डिंग पास देणार। मग पुढचं पुढे बघू। चला, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, चॅनलला बाकी सबस्क्राईब करा। गेट नंबर 69ला आम्ही चाललो आता पुढे जायचं आहे आम्हाला। आणि मुंबई एअरपोर्ट बघा किती भारी आहे। चलो चलो पुढे चलो। टायर झालो आता, दमलोय, म्हणजे खरं सांगायचं तर खूप दमलोय। सो तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करा, बाकी काय बघत राहा, मजा करा। तू बघतच नाही इकडे। आत्ता वाजलेले आहेत, किती वाजले? 12:16 झालेत आणि 12:55 आपली फ्लाईट उडणार आहे। सो पुढचं बघा, इथून जातो आपण पुढे आणि प्लेनमध्ये घुसून पण दाखवणार आहे या टायमिंगला तुम्हाला बाहेरचा परिसर जर पाहायला गेलं। दिस इज द प्लेन and you can see। तर मित्रांनो, आता प्लेनमध्ये एंट्री तर केलेली आहे। आमची जी सीट होती ती एकदम मागे होती, म्हणजे शेवटचाच सीट होता। पुढे खूप प्रॉब्लेम झाला, तुम्ही पाहणारच आहोत। बसलेला आहोत आपण, एक विंडो सीट मिळाली आपल्याला, आम्ही अल्टरनेट यूज करणार आहोत। थोडा वेळ बसेल, थोडा वेळ बसेल, ठीक आहे। सो चला बघा, आता डायरेक्ट हे बघ, कॉम्प्लिमेंटरी ब्लँकेट वाटतं। आमच्याकडे काय काय बॅग आहे आणि पाण्याची बॉटल आहे। हे कॉर्ड आहे, ठेवतो हे वर ठेवतो का? दिस पॉइंट टू दिस पॉइंट, ठीक आहे।
इंजन ज्यादा गर्म या क्षतिग्रस्त हो जाए या फिर कुछ मुंबई ते सिंगापूर पोहोचण्यासाठी बरोबर 6 तास लागतात आणि सकाळी आता आम्ही बरोबर 9 वाजता पोहोचणार आहोत, जो सिंगापूरचा टाइम असणार आहे. कक्ष में या सामने वाली कुर्सी के नीचे रखें. सो फायनली मित्रांनो, प्लेनने स्पीड पकडलेला आहे आणि थोड्याच वेळात आता विमान वरती उडणार आहे. विमान टेक ऑफ झाल्यानंतर जवळजवळ 1 तासानंतर आमच्या तिकिटामध्ये जे मील होतं, थोडक्यात डिनर इन्क्लूड होतं, ते खाल्ल्यानंतर सर्वजणांनी झोपूनच घेतलं. मग नंतर सकाळ झाल्यानंतरच मी शूट केलं. चला मग आता पाहूयात. सिंगापूरचं जे टाईम आहे ते भारतापेक्षा 2.5 तासाने पुढे आहे. उदाहरणार्थ भारतामध्ये जर सकाळचे 12 वाजले तर तिकडे 2:30 वाजलेले असतात. त्यामुळे प्लेनमध्ये बसल्यानंतर जवळजवळ 2 तासांनीच लगेच उजेड आला होता. त्यामुळे आता बाहेरचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता. एकदम भन्नाट व्ह्यू आपल्याला पाहायला मिळत होता. सिंगापूरच्या टाईमप्रमाणे सकाळी 8 वाजता बरोबर एरोप्लेनमध्ये जे क्रू मेंबर असतात, थोडक्यात एअर हॉस्टेस, यांनी सर्वांना मस्तपैकी चहा कॉफी सर्व केलं. ते पिल्यानंतर आमची झोपसुद्धा उडाली आणि ओव्हरऑल मजा केली. पुढे आपण पाहणारच आहोत. आता मित्रांनो, आपण सिंगापूरला पोहोचलेलो आहोत. थोड्याच वेळात आत्ता प्लेन आपला लँड होणार आणि मग आपण पुढची प्रोसेस करणार. याच्यामध्ये पुढे बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. आजच्या दिवशी आमचं जे कार्यक्रम होतं, म्हणजे थोडक्यात आम्ही जाणार होतो मरीना बेला. खूप चांगला व्ह्यू पाहायला मिळणार तिथून. मिस करू नका, नक्की पहा. फायनली मित्रांनो, चांगी एअरपोर्टला आत्ता आपण पोचलेलो आहोत. जे आम्ही आत्ता जस्ट पोचलो आहोत. सकाळचे वाजले आहेत 9:15 आणि हा एअरपोर्ट. बऱ्याच गोष्टी पाहायच्यात आपल्याला. एअरपोर्ट तर पाहून घ्या. ठीक आहे, चला आता पुढच्या गोष्टी पुढे पाहूयात. केले व्हिडिओला अजून लाईक वगैरे केले नसेल तर लाईक करा. सिंगापूर एअरपोर्टला पोहोचल्यानंतर आम्ही डायरेक्ट हॉटेलला न जाता सिंगापूरचं जे महत्त्वाचं आकर्षण आहे, अर्थात मरीना बे, या ठिकाणीच आम्ही पुढे गेलो. चला मग पाहून घेऊ आता. फॉरवर्ड कुठे झालं? सँड स्काय पार्क. सँड स्काय पार्क. फायनली मित्रांनो, आता आपण सँड स्काय पार्क मरीना बे या बिल्डिंगवर आता उभे आहोत. खूप भारी असा व्ह्यू आपल्याला इथून पाहायला मिळतो. तुम्ही पाहू शकता, पिक्चर मी दाखवला होता. आणि खूप लोक या ठिकाणी फिरायला येतात. खूप फॉरेनर्स लोक आहोत आणि आम्ही सुद्धा आहोत. चला मग मज्जा करतो आता. आणि आम्ही इथे सँड स्काय पार्क. काय नाव आहे याचं? मरीना बे. मरीना बे स्काय पार्क. ओके, खुश. चलो, लेट्स गो इनटू द झोन. Very nice place. Yeah. How's the Josh? How's the Josh? Yes, boss. काय बोलतो त्याला? सँड स्काय पार्क. Thanks. Sky Sky Park. एक नंबर आहे. हे बघा. आणि हे मरीना बे सँड हॉटेल मरलाईन दिसते का समोर, पाणी त्याच्या तोंडात. हा तिथे. सिंगापूरचं तिथे. जे- हा, ते मरलाईन. सिंगापूरचा अट्रॅक्शन. याला हे कर. जायचं का तिथे? तिथे जाणार आहे ना. पण पाणी निघते बघा सिंगापूर. तिथे कधी जाणार आहे आपण? ते आपण दुसऱ्या दिवशी जाऊ. अच्छा. तिथं जो पॉइंट आहे ना हा, मधला, हा. तिथे तुम्हाला अर्धा तास मिळेल. ते याच्या तोंडात पाणी पडते. मेन सिंगापूरचा पॉइंट आहे तो. तिथे गाडी थांबू. तयार केला. का अशी यांचा फोटो काढ. आजच्या दिवसामध्ये मित्रांनो जास्त काही आकर्षण नव्हते, कारण आम्ही खूप ट्रॅव्हलिंग करून आलो होतो.
त्यामुळे आजच्या दिवसामध्ये फक्त मरीना बे या ठिकाणीच आम्हाला घेऊन गेले होते. त्यानंतर आम्ही थोडा आराम केला आणि मग पुढच्या गोष्टी आम्हाला दाखवण्यासाठी आमचे टूर गाईड घेऊन गेले. मित्रांनो, मी बऱ्याच वेळेस ज्यावेळेस इंटरनॅशनल ट्रिपला जातो त्यावेळेस मला व्लॉग करायला आवडतात, परंतु यावेळेस मोठी टूर होती ज्याच्यामध्ये सिंगापूर, मलेशिया आणि थायलंड अशा 3 देशामध्ये फिरायचं होतं. खूप ट्रॅव्हलिंग होती, त्यामुळे यावेळेस मला जास्त एन्जॉय करायचं होतं, म्हणून मी प्रत्येक ठिकाणी व्हिडिओ काही करत बसलो नाही. जेवढ्या आकर्षणाच्या गोष्टी होत्या त्या मी शूट केलेल्या आहेत, पण ब्लॉग नाही केला, त्याच्याबद्दल सॉरी. बाकी तुम्ही व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद.